आता आपण स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेलं पहिलं मठ जोशी मठात आपण आलेलो आहे. या मठाची स्थापना 1869ला झाली. काय झालं, स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला यायच्या आधी सोलापूरला 5 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. तर सोलापूरला महाराज असताना सिद्धेश्वर मंदिर, शुभराय मठ आणि त्याच्याला लागूनच प्राचीन दत्त मंदिर, तिथं महाराजांचं ये-जा राहायचं. आणि चिंतोपंत टोळ त्यांचं जे नाव घेतोय ते एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते, ब्रिटिश सरकारमध्ये कामाला होते. आणि इकडचे शहाजी राजे दुसरे जेव्हा त्यांची प्रकृती खूप खालावली होती आणि त्यांना माहिती होती की कधी माझं काही बरं वाईट होऊ शकतं, तर मला चिंतोपंत टोळांसारखा चांगला ॲडमिनिस्ट्रेटर अक्कलकोटचा पूर्ण कारोबार सांभाळण्यासाठी हवा आहे, म्हणून त्यांची नियुक्ती केली. आणि चिंतोपंत टोळ देखील काही महिन्यांनी रिटायर होणार होते. तर रिटायर व्हायच्या काही दिवस आधी त्यांचा एक कारकून म्हणजे प्यून तो पंढरपूरला गेलेला. पंढरपूरला विठोबांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या गुरूंनी, त्या जे कारकून त्यांच्या गुरूंनी त्यांना या कारकुनांना एक चिठ्ठी लिहून दिली आणि सांगितलं तुझ्या बॉसला दे, म्हणजे चिंतोपंत टोळांना दे. ती चिठ्ठी तो घेऊन आला. चिंतोपंत टोळांना ती चिठ्ठी दिली आणि त्याच्यात लिहिलेलं की पुढच्या काही महिन्यात तुमची सिद्ध पुरुषांची भेट होणार. तर त्यांनी ती चिठ्ठी पाहिली आणि विसरून गेले. आणि या चिंतोपंत टोळांचा जो वाडा आहे सोलापूरला, तिथूनच जवळ जे प्राचीन दत्त मंदिर आहे तिथे रोज ते प्रदक्षिणा घालायचे. आणि एकदा प्रदक्षिणा घालताना त्यांची नजर स्वामींकडे गेली. स्वामी असंच स्वतःच्या तंत्रीत एका कॉर्नरला बसलेले आणि त्यांच्याकडे पाहून, महाराजांची देहकांती पाहून त्यांना वाटलं की कदाचित सिद्ध पुरुष, म्हणून ते मनोमन ते बोलले की कदाचित कोणी जरी सिद्ध पुरुष दिसतात. तर तिकडून महाराजांचं यांच्याकडे लक्ष देखील नाही आणि मोठ्याने ते बोलले मी सिद्ध पुरुष असू की कोणी, त्याचं तुला काय. मग ते बोलले अरे माझ्या मनातलं कसं आहे ना कळालं. मग परत मनात प्रश्न आला की मनातल्या गोष्टी जाणारे मनकवडे दिसतात. परत तिकडून आवाज आला मी मनकवडे असू की कोणी, त्याचं तुला काय. मग ते असे एका प्रकारे एकदम बोलते ना अचंबित झाले आणि त्यांना ती चिठ्ठी आठवली की पुढच्या काही दिवसात एका सिद्ध पुरुषाची भेट होणार. तिथे गेल्याने महाराजांना शरणागती पत्कारली आणि चिंतोपंत टोळांकडे महाराजांचं येणं जाणं सुरू झालं. महाराजांची खूप लळा लागला आणि महाराजांना विनंती करायची की महाराज माझी नियुक्ती भोसले परिवारा अक्कलकोटला झाली आहे, तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून मला काम बघायचं आहे, तुम्ही माझ्यावर अक्कलकोटला जाता. महाराज नाही बोलायचे. आणि एकदा महाराज तयार झाले, कारण महाराज काय सांगायचे अक्कलकोटला खूप दुष्काळ आहे, खूप उन्हाळा आहे, पाऊस आल्यावर बघू. पण एकदा महाराजांच्या विनंतीला मान देऊन महाराज ॲग्री झाले अक्कलकोटला यायचं. तर चिंतोपंत टोळांनी 2 घोड्यांची अरेंजमेंट केली. एका घोड्यावर ते स्वतः बसले, दुसऱ्या घोड्यावर महाराजांना बसवलं आणि महाराजांचा घोडा सांभाळण्यासाठी एका व्यक्तीला ठेवलं. ते सोलापूरच्या वेशीतून बाहेर पडतानाच चिंतोपंत टोळांना, आता ते रिटायर झालेले ब्रिटिश सरकारमधून, त्यांना काही कलेक्टरचा काहीतरी निरोप आला की काहीतरी हवं आहे त्यांना. मग त्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज आता माझी नियुक्ती अक्कलकोटला झाल्या, परत सोलापूरला येणं जाणं होईल, जे काही कागदपत्रे मी देऊन येतो, तुम्ही थांबा मी लगेच जाऊन येतो. ते घोड्यावरून गेले पण खूप वेळ गेला आणि महाराजांचं काय म्हणणं होतं की परत तेच की हम किसी का पंतोजी पण नाही करते. आणि महाराज तिथून जे अदृश्य झाले ते डायरेक्ट अक्कलकोटला खंडोबा मंदिरमध्ये आले. आणि जेव्हा चिंतोपंत टोळ अक्कलकोटला आले त्यांना खूप आनंद की माझ्या आधीच महाराज इकडे आले. आणि मग इथून 2 मिनिटावर राजवाडा, मग या राजवाड्याच्या लगत हे गणपतराव जोशींचा वाडा आणि इथेच ते राहायचे, कोण, चिंतोपंत टोळ. आणि मग स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले, आनंद झाले, महाराजांची स्वारी इथं सुरू झाली. महाराज रेग्युलरली ह्या ठिकाणी यायला लागले. आणि एकदा गणपतराव जोशींनी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली की महाराज खूप आनंद आहे की तुम्ही स्वतःहून या वाड्यात येतात, मला प्रासादिक रूपात तुमच्याकडनं काहीतरी हवं आहे. तर महाराजांनी सांगितलं पाटाकडे बघ. तर पाटावर स्वामी समर्थ महाराजांचे पायाचे ठसे उमटले. तर तो पाट आम्ही लहान असताना त्याला स्पर्श करू शकायचो, आता तो जीर्ण होऊ नये म्हणून त्याला जोपासलं पाहिजे. तो पाट आतमध्ये पेटीत ठेवलेला, रोज सकाळी जेव्हा अभिषेक होतो 7 वाजता तो उघडला जातो, त्याचं दर्शन घेऊ शकतो. तो कसे महाराजांचे पायाचे ठसे उमटले ते देखील समोर एक रचलेलं आहे, त्याच्यावर ते पायाचे ठसे आपण एक प्रासादिक रूपात आपण पाहू शकतो. तर 1869ला महाराजांनी 5 मठापैकी पहिल्या ज्या मठाची स्थापना केली तो हा गणपतराव जोशी मठ. आता आपण अक्कलकोटला हा राजोपाध्यांचा वाडा, 2 मिनिटावर वटवृक्ष आणि स्वामी समर्थ महाराजांचा वटवृक्षापासून जवळच्या परिसरात खूप भ्रमंती होती. म्हणजे
महाराजांचं मन केलं तर मैंदरगीकरांचा वाडा, सर देशमुखांचा वाडा, तर या राजोपाध्यांच्या वाड्यात देखील महाराजांचं खूप येणं जाणं राहायचं. तर गुरुलीलामृतमध्ये एक कथा आहे, त्या कथेबद्दल तुम्हाला सांगतो. यांचे एक नातेवाईक भाऊ शेषाद्री, त्यांनी स्वामींची सेवा वयाच्या म्हणजे आपण म्हणतो ना 86 पासून 90व्या वर्षापर्यंत सेवा केली. लांब राहायचे, पण यांनी विनंती केली की तुम्ही एवढे लांब राहतात, इथेच येऊन राहा, एवढा मोठा वाडा आहे. कारण राजोपाध्यांचे 3 वाडे सलग आहेत आणि भाऊ शेषाद्री नातेवाईक असल्यामुळे एवढ्या रूम्स आहेत, तिथेच येऊन राहा. तर भाऊ शेषाद्री येऊन त्यांनी महाराजांची जवळजवळ 5 वर्ष सेवा केली. आणि 90मध्ये आल्यानंतर त्यांची प्रकृती खूप खालावली म्हणजे त्यांना उठणं बसणं जड झालं, सर्व बेडवर व्हायचं. आणि त्यांचा तो त्रास पाहून राजोपाध्या फॅमिली मेंबर्सनी महाराजांना बोलवलं. आता एक गोष्ट, महाराज जिथे जायचे ना, महाराजांबरोबर किमान 150-200 लोकांचा लवाजमा, की महाराज आता काहीतरी करतील. बघा त्यावेळी लाईट, मोबाईल, इलेक्ट्रिसिटी काही नसल्यामुळे फक्त महाराजांच्या ते जी आपण म्हणतो सहवास मिळायचा, त्यांचा खूप आनंद मिळायचा. आणि त्यांना माहिती होतं की महाराज जिथे जाणार काहीतरी कृती करणार, काहीतरी लिहिणार. ते लोकांसाठी एका प्रकारे एक भक्तिभाव होता किंवा ते एक एंटरटेनमेंट एक साधन पण होतं. आणि महाराज इथे आले आणि या वाड्यात आल्यानंतर या वाड्यातला हा जो खांब, या वाड्याला साधारण 171 वर्ष पूर्ण, या वाड्याला स्वामी समर्थ महाराज या खांब्याला असा उजवा पाय टेकून उभे राहिले. आता महाराजांची हाईट या खांब्याला स्पर्शल एवढी. आणि भाऊ शेषाद्री इथे झोपलेले, त्यांनी झोपलेल्या अवस्थेतच कुजबूज झाली. महाराज आले त्यांनी तिथूनच नमस्कार केला. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. महाराजांनी गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढली या खांब्याला उभं राहून, आणि ती रुद्राक्षाची माळ अशी महाराज छातीपासून असं फेकायची कॅच करायची. असं खूप वेळा चाललं. आता महाराज तुम्ही काय करतात ही विचारण्याची कोणाची हिंमत नाही. आता बाळापांना माहिती होतं की महाराज ज्या लीला करतात त्या वेळेला महत्व असतं. असं खूप वेळा झालं आणि शेवटी ती रुद्राक्षाची माळ खाली पडली किंवा महाराजांनी खाली पाडली आणि ते रुद्राक्षाचे मणी बिथरले. आणि जसं बिथरले भाऊ शेषाद्रींचा प्राण गेला. तर प्राण गेला म्हणजे महाराजांनी त्यांना मुक्ती दिली त्या वेळानुसार. आणि म्हणजे महाराज आता 21 वर्ष 219 दिवस अक्कलकोटला राहिला होते. तर महाराज एका अंतयात्रेत गेले. ते नमूद आहे ते म्हणजे भाऊ शेषाद्रींच्या, म्हणजे त्या व्यक्तीचं पण काय पुण्य आहे किंवा त्याचा काय पुण्यवान देह होता. तर या राजोपाध्याय कुटुंबावर महाराजांचा वरद असता, आशीर्वाद होता. आता राजोपाध्याय का, तर हे जे संस्थानाचे सर्व शहाजीराजे, मालोजीराजे त्यांचं या संस्थानाचं लिखापडी करायचे. राजांची लिखापडी, अकाउंटिंग सांभाळायचं म्हणून त्यांना ते टायटल मिळालं राजोपाध्याय. तर यांच्यावर एवढी कृपा आहे की बाजूलाच महाराजांच्या आशीर्वादाने सुंदरशे शिवलिंगची स्थापना झाली. त्याचं प्रत्येक ऑगस्टमध्ये म्हणजे श्रावणात त्याच्यावर सुंदरसं लेपन करून अद्भुत पूजा अर्चा होते. ते आपण राजोपाध्यांच्या दुसऱ्या वाड्यात पाहू शकतो. आता आपण राजेराय मठाच्या परिसरात इथे 5 स्थान आहेत फिरण्यासारखे. ही एक महाराजांच्या काळातली टोलेजंग अशी विहीर. या विहिरीवर महाराजांनी आंघोळ देखील केलेली आणि एक सुंदरशी घटना आहे ती तुम्हाला सांगतोय. एकदा महाराज इथे आंघोळ करत होते आणि आंघोळ करताना एक चिमी नावाची एक बाई म्हणा, मुलगी म्हणा, इथे आली आणि तिला आवडणारा एक लोटा, पितळी लोटा नेहमी तिच्या हातात असायचा. ती कुठेही जायची, गावाला जायची, तिच्यावर तो नेहमी असायचा. आणि तिथे एक होता, जोपर्यंत महाराजांचं दर्शन होणार नाही तोपर्यंत ती अन्नालाही स्पर्श करणं, महाराजांच्या म्हणजे सेवेत स्वतःला वाहून नेलेलं. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दुर्गुण असतो. तर महाराज तिला सांगायचे, चिमी, तिचं नाव चिमी म्हणून बोलायचे, की चिमी, लोकांच्या पाठीमागे बोलणं बंद कर, निंदा बंद कर, चांभार चौकशा बंद कर. बघा, आपण आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून सर्व गोष्टी ते दाखवतात, त्याच्यामुळे नको ते भांडणं, वाद वगैरे होतात. तर चिमीला महाराज वारंवार तिला एका प्रकारे वारंवार वॉर्निंगच द्यायचे की लोक ते भाष्य बंद कर, पण ती बंद नाही करायची, ते चालूच होतं. तर एके दिवशी महाराज इथेच बसलेले आणि महाराजांचं दर्शन आले. महाराजांनी तिचा तो लोटा घेतला आणि तो चक्क या विहिरीत ढकलून दिला, म्हणजे टाकून दिला. मग ती बोली, महाराज माझा आवडणारा लोटा. तर महाराज बोले, तुला आवडतो ना लोटा, चल मार उडी. आणि तिने साडी घेतलेली, तिने पुढचा विचार न करता डायरेक्ट या विहिरीत उडी मारली आणि तिला पोहता येत नव्हतं आणि ती गटांगळ्या खालू लागली. अनेक सेवेकरी महाराजांना विनंती करायला लागली की महाराज तिला वाचवा. पण महाराजांनी तीक्ष्ण नजर दिली. महाराजांची नजर एक तर भेदक होती. सरळ शांत झाले
आता लोकांना वाटलं आता हिला पोहता येत नाही, हिच्या जीवाशी आता जाईल, पण अशी काही कृती झाली, काही मिनिटांनी ती लोटा घेऊन ती स्वतः या पायऱ्यांनी वरती आली आणि तिच्यानंतर आयुष्यभरासाठी तिने मौन व्रत धारण केलं. किंवा लोकांना वाटतं तिची वाचा गेली, तर वाचा गेली नाही. तिला कळलं की साक्षात परब्रह्म ईश्वरी अवतार असताना, त्यांचा सहवास असताना मी नको ते बोलून, नको ते कृत्य करून, कशाला उगाच नको त्या गोष्टींच्या आडी जायचं, महाराजांच्या सानिध्यात मी राहील. म्हणून ते आयुष्यभरासाठी तिने मौन व्रत पत्करून महाराजांचं नामस्मरणात ती राहिली. ती घटना या राजेराय मठाला लागून ही जी तुडुंब विहीर आहे, इथे ती कृती या ठिकाणी झालेली. आपण राजेराय मठाच्या परिसरात आहोत. तर स्वामी समर्थ महाराजांनी शंकर राजारायांना सांगितलं की प्रभू रामचंद्राच्या मंदिरासमोर जे हनुमानाचं देऊळ आहे त्याच्यासमोर मठाची स्थापना करतो. चुने गच्चीचा मठ म्हणून आपण ओळखतो. म्हणजे महाराजांनी स्वतः स्थापन केला राजेराय मठ. तर या राम मंदिरात महाराजांचं खूप येणं जाणं होतं. आणि बघा किती सुंदरसं प्राचीन असं हे राम मंदिर. आता या झाडावर एक सुंदरशी अशी कृती झाली. महाराज जिथे जिथे जात महाराजांचा पाठला एक चिमणी करत होती आणि महाराजांच्या ते लक्षात आलं. महाराज या ठिकाणी आले आणि चिमणीकडे पाहिले आणि बोलले, काय ग तू माझा पाठलाग करते, थांब इथे मी येस तर थांब. म्हणजे एका प्रकारे तिला स्टॅच्यू पोझिशनमध्ये सांगितलं की तेच थांब. आणि महाराज असं आता काही ठिकाणी म्हटलं की महाराज काही तासांनी आले, काही ठिकाणी म्हटलं गेलं काही दिवसांनी आले. आणि आलं तर ती चिमणी याच ठिकाणी होती. म्हणजे काय, कुठलाही पशी पक्षी पण महाराजांच्या आज्ञेत, आणि जेव्हा महाराजांच्या जा तेव्हा ती उडून गेली. तर अशी ती घटना या ठिकाणी झाली. तर ही जे शंकर राजेरायरान मठ आहे तिथे रोज सकाळी सुंदरसा असा अभिषेक होतो. सुंदर अभिषेक म्हणजे तिथे पाणी, दूध, पंचामृत, अष्टगंध, हिना याचं लेपन केलं जातं. म्हणजे गाभाऱ्यात प्रत्येक स्वामी भक्ताला आतमध्ये पादुका आणि महाराजांच्या मूर्तीला स्पर्श करायला मिळतो. आणि इथेच या मठाचा जीर्णोद्धार साधारण 1950च्या आसपास बेलनाथ महाराज जे बँगलोरून आले होते, त्यांना साईबाबा म्हणून पण ओळखायचे, साईबाबांचे अवतार म्हणून पण ओळखायचे. तर त्यांनी या पूर्ण परिसराचा पूर्ण जीर्णोद्धार केलं. आणि इथं सुंदरसं असं अन्नक्षेत्र आहे, सुंदरशी इथं पूजा होते. तर असं हे सुंदरसं राजेराय मठ, बेलनाथ महाराजांची समाधी, हनुमानाचं देऊळ आणि हे प्राचीन राम मंदिर. आता आपण अक्कलकोटमधील खासबाग या परिसरात आहोत. खासबागचा उल्लेख स्वामी चरित्र सारामृत किंवा अनेक चरित्रात किंवा गुरुलीला अमृतमध्ये देखील याचं नमूद केलं गेलेलं आहे. तर हा खासबाग म्हणजे त्यावेळी मालोजी राजांची शेती. आता इथे या परिसरात शेती, आता बंगले वगैरे झालेत, पण या खास बागेत महाराजांनी अनंत लीला केल्या. आता खास बाग का, तर जसं ज्योतिबा पाडे, काही लोक त्यांना ज्योतिबा पादे पण बोलतात, तर ज्योतिबा पाडे सभा मंडप वटवृक्षामध्ये. आणि ते एका प्रकारे संत नागपूरचे राहणारे, त्यांना स्वामींबद्दल कळतं. महाराजांना भेटायला जेव्हा आले, ते त्यांची बायको मुलांना घेऊन जेव्हा आले, त्यांची जी भेट झाली ती एक खास बाग. किंवा स्वामी सूत म्हणजे हरिभाऊ तोडे अक्कलकोटला येणार, तर महाराजांना आनंद होऊन महाराज या झाडांना सलग आलिंगन देत होते आणि चेहऱ्यावर वेगळा आनंद. तर काही भक्तांनी विचारलं की महाराज तुमच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद, तुम्ही चक्क झाडांना आलिंगन घालतायत. तेव्हा महाराज बोलले की माझा पुत्र, माझा सूत मला भेटायला येतोय. किंवा बाळप्पा महाराज धारवाड कर्नाटकातून जेव्हा येणार, तर ते गुरूंच्या शोधात जेव्हा आले, गाणगापूरला गेले आणि त्यांना दत्तगुरूंनी दृष्टांत दिलं की माझं वास्तव्यता अक्कलकोटला. तर जेव्हा येणार तर महाराजांना आनंद होऊन चक्क महाराज काही या झाडांना मिठी मारत होते, प्रदक्षिणा मारत होते. तर असं एक खास बाग, म्हणजे आपण जर पाहिलं खास लोकांबरोबर खास चर्चा झालेली खास बाग, किंवा महाराजांचे जे निस्सीम सेवेकरी त्यांची जी पहिली भेट झाली, तर हा परिसर म्हणून ते नाव पडलं खास बाग. आता इथे आपलं स्वामी चरित्र सारामृत वाचताना एक कथा आहे की इकडचे मालोजी राजे स्वामींना भेटायला येत होते, ते हातीवर येत होते. त्या हातीवर बसलेले, त्यांच्यावर घोडसवार होते, लोक होते काही आलेले. आणि महाराजांना ते काय आवडलं नाही की माझ्यासमोर एवढं काही मोठा तामजाम. आणि महाराजांनी त्यांची समज घातली, तो पण हा खासबाग परिसरात. किंवा 3 मृत लोकांना जिवंत केलं, तो पण हा खासबाग परिसर. आता एक तुम्हाला कथा सांगतो. भैरे शास्त्री हे काशीला राहणारे एक विद्वान पंडित, उतरता वयात म्हणजे 60मध्ये त्यांना एक मुलगा झाला आणि ते जगाची पत्रिका बनवायचे, स्वतः एक बुद्धिमान व्यक्ती होते. तर
जेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाची पत्रिका बनवली, तो जेव्हा 4-5 वर्षाचा असताना बनवली आणि बनवल्यानंतर ते आपण आपल्या भाषेत बोलतो एका डिप्रेशनमध्ये गेले, कारण त्यांना पत्रिका बनवल्यानंतर कळालं की आपला मुलगा अल्पायू आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि मग काही दिवस गेले, काही वर्ष गेले. शेवटी त्याचं वय जेव्हा 10 झालं, त्यांना कोणतरी सांगितलं की साक्षात दत्त अवतारी अक्कलकोटच्या पावनभूमीत आहेत. मग त्या व्यक्तीकडे त्यांनी काही विचारपूस केली. शेवटी हे भैरे शास्त्री, बायको आणि मुलगा, म्हणजे मुलाचं वय तेव्हा 10 झालं, ते अक्कलकोटच्या भूमीत आले, स्वतःला स्वामी सेवेत वाहून नेलं. आणि एक आध्यात्मिक व्यक्ती परमेश्वराकडनं कधी काही मागत नाही, कारण त्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट त्यांच्या आदेशानुसार इथे होत राहते. म्हणून त्यांनी स्वतःला सेवेत वाहून नेलं, अनेक पारायणं केली. आणि तो एक दिवस म्हणजे आला की त्यांना माहिती होतं की या दिवशी या तिथप्रमाणे याचा मृत्यू होणार आहे. तर तो अक्कलकोटपासून, म्हणजे अक्कलकोट वटवृक्षापासून अगदी 2.5-3 मिनिटावर जो हर्डीकरांचा वाडा आहे त्या ठिकाणी तो होता. आणि खेळता खेळता तो मुलगा पडला. आणि पडल्यावर त्याचे सर्व पल्स रेट, हार्ट रेट चेक केला तर मुवमेंट्सच नव्हते. मग रडारड सुरू झाली. आईवडिलांची महाराज कुठे, महाराज कुठे. तर त्यांना सांगितलं महाराज खास बागेत या परिसरात होते महाराज बसलेले. मग ते जो तो इथून 1.5 किलोमीटर आहे, तर त्या डेड बॉडीला ते स्वतःच्या खांद्यावर घेऊन आले. महाराज काही लोकांबरोबर गप्पा चर्चा चाललेले. त्यांनी तो सफेद कलरचा कपडा टाकला, मुलाला त्या सफेद कलरवर टाकलं आणि टाकल्यावर ते रडू लागले. आणि महाराज मोठमोठ्याने हसू लागले आणि बोलायला लागले की कुठला बाप आपल्या मुलाला मृत घोषित करतो. पण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं. ढसाढसा रडत होते. महाराजांच्या सेवेत एक होते बाबा सबनीस. महाराजांनी त्यांना काळा तीळ, आता काळा तीळ नॉर्मली आपण चांगल्या ओकेजनला वापरतो, पण काळा तीळ, हळद अशा काही गोष्टी आणायला सांगितल्या. महाराजांनी स्वतःच्या हातून ते लेपन केलं आणि त्याच्या पूर्ण शरीराला लावलं आणि बोललं चला उठ. आणि तो महाराजांबरोबर गोट्या खेळायला लागला. तर ती घटना या खास बागेत झालेली. महत्त्वाचं म्हणजे या खास बागेत अनेक विहिरी महाराजांच्या काळातल्या. जसं समोर एक विहीर आहे, त्या विहीर एक्झॅक्टली 360 डिग्री अँगलमध्ये, त्याला आपण नाव दिलेलं गोल बावडी विहीर. तसं पंखा विहीर, ही समोर पण एक विहीर आहे, डबल बावडी विहीर, मगर विहीर. अशा महाराजांच्या काळातल्या 28 पैकी 6 ते 7 विहीर या खास बागेत. आता या विहिरीचं एक वैशिष्ट्य आहे, इथे कोंडूनाना नावाचे व्यक्ती पाणी पित होते. आणि आता त्यावेळी घटना 160-170 वर्षापूर्वी. बघा आत्ताही आपण पाहू शकतो किती वारा आहे. मे महिन्यात देखील इथे किती वारा आहे. तर तिथे त्यावेळी मॅन्युअली असं ते चरखाद्वारे पाणी काढलं जायचं. तर एका मुलाने पाणी काढून दिलं आणि ते पाणी म्हणजे बादलीने त्यांच्या ओंजळीत घेऊन ते पाणी पित होते. तर वारा खूप असल्यामुळे ते ओंजळीतलं पाणी थोडं विहिरीत पडलं. आणि ही गोष्ट ब्रिटिश अधिकारी बंब गार्डननी पाहिलं. तो घोड्यावर होता आणि त्यांनी ते पाहून, ते कृत्य पाहून तो घोड्यावरून तिथपर्यंत गेला आणि यू ब्लडी इंडियन्स डोंटच्या एटिकेट्स वगैरे बोलून त्यांना मारहाण सुरू केली. ॲक्च्युली ते पाणी या शेत जमीनसाठीच वापरायचं, की पिण्यासाठी नव्हतं. पण त्याला डिसिप्लिन वगैरे त्याचा ॲप्रोच वेगळा होता आणि तो हिंसक देखील होता. त्यांनी बेदाम मारलं आणि बेदाम मारल्यानंतर ते कोलॅप्स झाले कोंडूनाना. आणि ही गोष्ट भुजंग फाळके यांनी स्वामींना सांगितलं. स्वामींनी कळल्यावर स्वामींनी काही रिॲक्ट नाही केलं. आणि दुसऱ्या दिवशी जे बंब गार्डनचं जे निवासस्थान आहे तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी ते काही ना म्हणजे शूज वगैरे घातले नव्हते, ते तिथं मॉर्निंग वॉक घेत होते. आणि मॉर्निंग वॉक घेताना त्यांना एक विषारी गोम चावली. छोटंसं असं इन्सेक्ट असतं, थोडे काटे वगैरे असतात, तर ती विषारी होती. ती विषारी गोम चावल्यावर त्या बंब गार्डनची पायाची व्याधी त्रास वाढू लागला. असा वाढू लागला की त्यांनी जे हॉस्पिटल, मुंबईला जे ब्रिटिशकालीन हॉस्पिटल आहे तिकडचे डॉक्टर्स आले, काही वैद्य आले हैदराबादहून, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच बंब गार्डनच्या निवासमध्ये एक व्यक्ती काम करायचा. त्यांनी तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये सांगायचा प्रयत्न केला की विथ दिस लेग यू हिट कोंडूनाना इज अवर स्वामी समर्थ महाराज डिवोटी, सो यू शुड गे अँड से सॉरी टू हिम. पण त्याचा अहंकार अजून बळवला आणि तो बोलला की व्हॉट रबिश. आणि दुसऱ्या दिवशी तो वॉशरूमला बसू शकत नव्हता. फायनली त्याच्याकडे पर्याय उरला आणि तो कोंडूनानांना भेटायला आला. याच विहिरीवर कोंडूनाना होते, स्वामी समर्थ महाराज देखील होते. आणि शेवटी माफी मागितली. आणि महाराज एवढे प्रेमळ, दयाळू, त्यांनी स्वतःच्या हातून काही गोष्टींचं मिश्रण करून त्यांनी त्याच्या पायाला ते लेपन करून लावलं आणि त्याची व्याधी काही आठवड्यांनी दूर झाली. तर ती घटना ह्या ठिकाणी झालेली. नंतर अक्कलकोटला आल्यावर स्वामी समर्थ महाराजांनी एक अद्भुत लीला केली. म्हणजे ही अद्भुत लीला
महाराज आल्यानंतर काही दिवसांनीच केली. तर ती लीला कुठे झाली ती आपण डबल बावडी विहीर आहे. तर काय झालं, जेव्हा स्वामी समर्थ महाराजांना इथे चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आणण्यात आलं, चोळप्पा महाराजांना खूप आनंद झाला की माझी भेट परत स्वामींशी झाली. कारण चोळप्पा महाराज एवढे एकनिष्ठ की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला यायच्या आधी 24 वर्ष आधी ते मन्नूरला भेटेल. महाराजांनी त्यांना आज्ञा केली की तुझा सराफी व्यवसाय सोडून तू अक्कलकोटला जा आणि भिक्षा माग. बघा, स्वतःचा वेल इस्टॅब्लिश बिझनेस सोडून चोळप्पा महाराज अक्कलकोटला आले, परिवाराबद्दल 24 वर्ष भिक्षा मागितली. आणि जेव्हा त्यांना परत स्वामींची भेट झाली किती आनंद झाला. त्या आनंदाच्या पोटी महाराजांना आणलं. मग घरात चोळप्पा महाराजांच्या बायकोनी सांगितले की अहो घरात अन्न पाणी नाही आहे आणि पाणी लांबून आणायला लागतं आणि तुम्ही कुठल्याही व्यक्तीला घेऊन येता, प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी काही सिद्ध पुरुष आहे का, असं बोलणं चालू असताना महाराज बोलले अगं तुझ्या अंगणात गंगा असताना कशाला तू ओरडते. तर पाहिलं तर त्या विहिरीला पाणी आलेलं. मग हे घटना अक्कलकोटच्या लोकांनी पाहिलं की हे साधे पुरुष नाही, सिद्ध पुरुष, साक्षात परब्रह्म आहे. मग ह्या सर्व लोकांनी महाराजांना विनंती केली की महाराज अक्कलकोटचं वैभव आहे डबल बावडी विहीर, प्रचंड मोठी विहीर, कदाचित 15,000 स्क्वेअर फीटमध्ये तो पूर्ण पेरिफेरी आहे. डबल बावडी विहीर म्हणजे अशी टेक्नॉलॉजी अक्कलकोटला होती की एका विहिरीतलं पाणी जर कमी होऊ लागलं तर दुसऱ्या विहिरीतलं पाणी तिकडे शिफ्ट करू शकत होतो. अशी टेक्नॉलॉजी 170 वर्षापूर्वी अक्कलकोटला होती. आणि मग महाराज म्हणाले ठीक आहे उद्या जाऊ. मग ते महाराजांबरोबर 200-250 लोकांचा लवाजमा आला. महाराज त्या विहिरीसमोर उभे राहिले. महाराजांनी इथे हरभरा लावलेला, एकाला सांगितलं हरभरे आण. ते हरभरे महाराजांनी हातात घेतले, डोळे बंद केले, वेदांतले काही मंत्र उच्चारले आणि ते हरभरे त्या विहिरीत सोडले. तर त्या पाण्याचं काय होतं की तिथे जे पाणी होतं ते गढूळ झालेलं, अशुद्ध झालेलं आणि पूर्ण खालच्या लेवलला गेलेलं आणि पाणीच नव्हतं. तर ते अशुद्ध पाणी, जे गढूळ पाणी होतं, जे खालच्या लेवलला पूर्ण शुद्ध झालं. लोकांनी पाहिलं, थक्क झालं की बापरे, एवढं म्हणजे मोठा जो रेडियस आहे ते पाणी पूर्ण स्वच्छ झालं. पण पाण्याचं काय, तर रात्रभर एवढा पाऊस पडला की एवढ्या टोलेजंग विहीर तुडुंबून पाणी बाहेर आलं. तर ती लीला महाराजांनी त्या डबल बॉडी विहिरीवर केलं. तर आपण ते पाहूया. जंगमठ समाधी मठापासून अगदी 1.5 ते 2 मिनिटाच्या अंतरावर हे अद्भुत स्थान आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी 30 एप्रिल 1878ला समाधी घेतली. तर समाधी घ्यायच्या काही आठवड्यांआधी महाराज या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ते शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावर महाराजांनी त्यांचे जे सेवेकरी होते जसं बाबा सबनीस वगैरे त्यांना सांगितलं की गौऱ्या आणा. तर हजारो गौऱ्या आणल्या, त्या शिवलिंगावर रचल्या. नंतर हवनाची काही सामग्री मागवली आणि महाराजांनी चक्क त्या शिवलिंगाला ते सर्व गौऱ्या, तूप वगैरे सर्व टाकून त्याला प्रज्वलित केलं. आता प्रज्वलित करणं आणि आग लावणं याच्यात फरक आहे. पण मग ते गावात अशी बातमी पसरली की महाराजांनी त्या शिवलिंगाला आग लावली. आणि कसे शिवलिंग, शिव म्हणजे अक्कलकोटचा आराध्य दैवत, कारण मल्लिकार्जुन मंदिर हे महाराजांचं आराध्य म्हणजे अक्कलकोटचं आराध्य दैवत. इथे जंगम समाज, लिंगायत समाज सर्वात मोठ्या प्रमाणात. आणि नॅचरली त्यांना राग आला की काय करतायत, कारण बघा महाराजांची कृती सर्व अतर्क्य, समजण्याच्या पलीकडे. बऱ्याचदा घटना झाल्यानंतर लोकांना कळायचं की या कृतीमागे महाराजांचं काय कारण होतं. पण त्या मोमेंटला जंगम लिंगायत समाजाच्या गुरुवर्जांना खूप राग आला. काही लोक असं डॉक्युमेंटेड आहे काही ठिकाणी की महाराजांना मारण्यासाठी देखील आले. पण महाराज त्या लीला आल्या अतर्क्य. महाराजांना जे लोक मारायला येत होते ते लोक त्या ठिकाणी स्तब्ध एका जागेवर उभे राहिले. पोटात त्रास होऊ लागला, ते एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी हलूच शकले नाही. शेवटी संध्याकाळ झाली. ती जी आग होती ती शांत झाल्यानंतर महाराजांनी सर्व सेवेकऱ्यांना सांगितलं ते भस्म काढा. आणि जेव्हा भस्म काढलं तर ते शिवलिंग होतं तिथं तेज हजारो पटीने वाढलेलं. आणि ते पाहून लोक थक्क झाले. तर महाराजांनी जाता जाता एक संकेत दिला की अशाच प्रकारे माझं जे तेज आहे, माझा जो महिमा आहे तो असा हजारो लाखो पटींनी वाढणार आहे. हे आत्ता आपल्याला कळालं. मुळात काय महाराजांनी याच्यात अग्नीचं महत्व सांगितलं. जसं महाराज अक्कलकोटला आले तर महाराजांनी रिकामी चिल्लीम ओढली, म्हणजे तिथे पण अग्नी, आणि जाता जाता पण अग्नीचं महत्व महाराजांनी सांगितलं की पंचमहाभूतामध्ये अग्नीचं काय महत्व आहे महाराजांनी सांगितलं. महाराज या ठिकाणी बसून प्रवचन करायचे.
महाराजांनी या ठिकाणी अनंत लीला केल्या. एकदा काय झालं, गावकरी आता बघा सर्व लोक पाण्यावर डिपेंडेंट होते, तर लोकांनी महाराजांना विनंती केली की महाराज याच्यात जो आड आहे त्याला पाणी नाही हो, पाण्याचं जरा बघा. तर महाराजांनी काय अतर्क लीला केल्या, महाराज या आडवर, त्या आड आपण दाखवूया, त्याच्यावर उभे राहिले आणि महाराजांनी त्याच्यात लघुशंका केली. तास तगायत त्या विहिरीला पाणी, ते पाणी वापरलं जातं. आणि अजून एक अभूतपूर्व घटना म्हणजे गोष्ट, इथे आतमध्ये एक भुयार आहे, तो भुयार आता बंद करण्यात आलेला आहे. तर त्या भुयाराची वाट म्हणजे महाराज तिथून जायचे तर डायरेक्ट समाधी मढना तिथे ती भुयार ओपन होते, तर ती बंद करण्यात आली आहे. तर महाराज बऱ्याचदा त्या वाटेने पण गेलेले आहेत असं नमूद आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा सुंदरसा असा जंगमाचा मठ, आणि विशेष म्हणजे याचं आपण म्हणतो ना कमर्शियलायझेशन मुळीच नाही, त्याचं भाग्य आहे तो ह्या ठिकाणी बरोबर येतो. आणि पूर्ण या जंगम मठाचा पूर्ण हे जे देखभाल म्हणा, सेवा म्हणा, रोज पूजा अर्चा पूर्ण फॅमिली करते. आणि ते कुठल्याही प्रकारचं काही कमर्शियलायझेशन, ज्यांचं भक्त येतात त्यांचं पूर्ण आगत स्वागत ते पूर्ण फॅमिली करते. तर या आपण सुंदरचं जंगम मठ त्याचं पूर्ण पाहूया. आता आपण ऐतिहासिक मोदीवाड्यात आहोत. हा जो मोदीवाडा आपण पाहिलं की एक्झॅक्टली चोळप्पा महाराजांच्या वाड्याला लागून म्हणजे समाधी मठाच्या मागच्या साईडला आहे. तर हे अद्भुत स्थान इथे आपण का आलो, कारण जेव्हा शेगावचे गजानन महाराज, जेव्हा त्यांचं वय साधारण 19-20 होतं, ते गुरूंच्या शोधात अक्कलकोटला आले. त्यांना कळलं स्वामी समर्थ महाराजांची स्वारी या ठिकाणी, इथे बसलेले महाराज, आणि दोघं विभूतींची भेट झाली. तो हा ऐतिहासिक मोदीवाडा. तर तेव्हा त्यांनी महाराजांना विनंती केली की तुम्ही म्हणजे गुरु बना. त्या महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, सांगितलं तुझं पुढचं कार्य विदर्भात असणार आहे, म्हणजे शेगावला असणार आहे, पण तुझा गुरु मी नाही बनणार, तुला माझ्या एका शिष्याला जाऊन सटाणाला भेटायला लागेल. तिला कोणाला, तर देव मामलेदार. तर महाराज बोलताना यशवंत बोलले, कारण देव मामलेदारांचं मूळ नाव यशवंत भोसेकर. ॲक्च्युली ते 40 गाव, नाशिक जवळ जे ठिकाण आहे 40 गावला ते मामलेदार होते. आणि त्यांचं कार्य एवढं सुंदर होतं की महाराज बऱ्याचदा त्यांना बोलायचे की यशवंता बघ, तुला लोक पुढे देव म्हणून पूजतील, तू लोकांना मदत करतो, अन्नदान करतो, कधी कधी पगारी लोकांमध्ये वाटतो, हे तुझं कार्य मला खूप आवडतं, तर तुला पुढे लोक तुला देव म्हणून पूजतील. आणि ते तसंच झालं, लोक त्यांना मामलेदारी पोस्ट असल्यामुळे देव मामलेदार म्हणून ओळखायला लागले. मग गजानन महाराज तिकडे गेले सटाणाला, त्यांच्याजवळ जो 2 महिने होते तिथे त्यांनी सेवा केली. आणि 2 महिन्यानंतर शेवटी देव मामलेदार गजानन महाराजांना बोलले, जा तुला जिथे प्रगट व्हायचं प्रगट हो. मग त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज बोलले होते विदर्भ शेगाव, म्हणून ते तिकडे प्रगट झाले. तर या त्या संतांची जी भेट झाली तो हा सुंदरसा मोदीवाडा. अजून एक सुंदर कथा मोदीवाड्यांबद्दल असे, महाराजांचे खूप सारे निस्सीम सेवेकरी. तर बाळप्पा महाराज मूळचे धारवाड कर्नाटकाचे, जेव्हा ते आले महाराजांच्या सेवेत रुजू होण्यासाठी, महाराजांनी त्यांच्या गळ्यात हार घालून म्हणजे एका प्रकारे स्वागत केलं की माझ्या सेवेत रुजू. ती घटना पण या ऐतिहासिक मोदीवाड्यात झाली. तर हा मोदीवाडा तो इसेन्स आहे, जुना वाडा आहे, जरी मॉडर्नायझेशन केले पण तो इसेन्स यांनी खूप छानपणे मेंटेन ठेवलाय, जपला आहे तो. आता आपण थडगी मळा या भागात आहोत आणि या थडगी मळ्यात अनेक स्ट्रक्चर्स आहेत. इथे सर्व संस्थानाचे राजा महाराजा राणी साहेबा यांच्या सर्व तिथे समाध्या आहेत. त्या थडगी मळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे आपण स्ट्रक्चर पाहू शकतो इथे, त्यावेळी आता टेक्नॉलॉजी वगैरे नसायची, तर इथे समोर वरती असा नगारा ठेवला होता. म्हणजे जो काही शहाजी राजे मालोजी राजांचा जो काही निरोप असेल तो निरोप लोकांपर्यंत पोहोचवा, तर इथे असं मोठ्याने नगारा वाजवला जायचा. मग लोकांना तो आवाज यायचा, लोक जमा व्हायचे काही अर्धा पाऊण तासात. हे जे समोर स्ट्रक्चर आहे इथे लोक जमा व्हायचे आणि तो निरोप या ठिकाणी दिला जायचा. तर हे पण एकदम ओल्ड स्ट्रक्चर आहे, हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर असं हे सुंदरसं थडगी मळा. आता आपण अजून एक जागृत देवस्थान हाक्याचा मारुती या ठिकाणी आहोत. तर 1600 शतकात रामदास स्वामी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारुतीच्या मंदिराची स्थापना केली. तर त्याच्यातलं हा एक अक्कलकोटमधील 11 मारुतीपैकी हा मारुतीचा मंदिर. आणि इथे वैशिष्ट्य म्हणजे इथे मारुतीच्या हातात गदा किंवा आपण म्हणतो ना पर्वत नाहीये, इथे आशीर्वाद रूपात आहे. आणि या मारुतीला
माणसासारखं मनुष्यासारखं पण भिक्षाही पाहू शकतात. आता हे महाराजांचं आवडतं स्थान आणि खास करून या ठिकाणी हिला तपभूमी पण म्हटलं जातं, कारण बाळप्पा महाराज जवळजवळ 12 वर्ष फक्त एवढे मूठभर शेंगदाणे आणि एक ग्लास पाणीवर 12 वर्ष श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला. तर ती तपभूमी खाली आहे, छोटासा गाभारा आहे, इथे त्यांनी अखंड 12 वर्ष तप केलं. तर असं हे अद्भुत हक्क्याचा मारुती. आणि याचं पूर्ण पूजा वगैरे निलेगावकर परिवार पाहतात. निलेगावकर परिवार म्हणजे आपल्याला निलेगाव माहिती आहे की जेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी 30 एप्रिल मंगळवारी 1878ला जेव्हा समाधी घेतली, त्याच्यानंतर महाराज मंगळवारी समाधी घेतली आणि शनिवारी महाराज निलेगावला तिथे प्रगट झाले आणि तिकडच्या भाऊसाहेब जागीरदारांना महाराजांनी दर्शन दिलं. तर त्या निलेगावचे निलेगावकर या पूर्ण मंदिराची व्यवस्था पूर्ण सांभाळतात.